पत्रकार राजदीप सरदेसाई यांच्या 2024 इलेक्शन दॅट सरप्राईज या पुस्तकामध्ये मंत्री छगन भुजबळ यांच्या संदर्भामध्ये खळबळजनक दावे केले आहे, ज्यामध्ये ईडी पासून सुटकेसाठी भाजपासोबत गेलो असं भुजबळच्या नावाने या पुस्तकामध्ये दावा केला आहे। या संदर्भात प्रफुल्ल पटेल यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता हा दावा प्रफुल्ल पटेल यांनी फेटाळून टाकला आहे। अजिबात नाही, आम्ही गेलो होतो विकासासाठी। भारतीय जनता पार्टीची आमची युती आहे फक्त आणि फक्त महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि मोदी साहेबांच्या नेतृत्व हे सगळ्यांनाच आवडणार आहे, देशाला सामोरं घेऊन जाणार आहे। तर देशाची आर्थिक आणि सगळ्या क्षेत्रामध्ये प्रगती झाली आहे। त्यांच्या विकासनामाच्या आधारावर त्यांच्या बरोबर महायुतीमध्ये आहोत असं स्पष्टीकरण प्रफुल्ल पटेल यांनी दिलं आहे। राजदीप सरदेसाई सारखे ज्येष्ठ पत्रकार त्यांनी असा विधान त्यांच्या पुस्तकामध्ये छगन भुजबळांनी केला आहे हे म्हणणं अतिशय चुकीचं आहे। मी त्यांना खूप वर्षापासून ओळखतो आणि राजदीप सरदेसाई सारखा जबाबदार पत्रकारांनी असं त्यांच्या पुस्तकामध्ये लिहिणं आणि लोकसत्तेली पण त्या आधारावर फ्रंट पेज बातमी देणं म्हणजे मला असं वाटते की हे कुठेतरी आमच्या महायुतीला आणि आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला बदनाम करण्याची एक प्रकारे साजिश आहे। आणि हे जर कोणी प्रूव्ह करू शकेल छगन भुजबळ असा बोलले तर त्यांनी ते सादर करावं, कारण अशा पद्धतीनं या निवडणुकीच्या तोंडावर ही बातमी येणं म्हणजे फक्त ना फक्त कुठेतरी वास येते की कोणी याच्या मागे आहे आणि कोण आहे मला माहित आहे। मी तुम्हाला सांगू इच्छितो आणि अधिकृत सांगू इच्छितो, राजदीप सरदेसाईच्या पुस्तकामध्ये जे काही लिहिलं गेलं आहे ते अधिकृत वक्तव्य भुजबळ साहेबांचं नाही। मी सकाळीच त्यांना विचारलं, ते म्हणले अजिबात मी असं काही बोललो नाही आणि मला त्यांनी इथपर्यंत सांगितलं की मी या विषयावर कायद्याच्या द्वारे जे काही मला कारवाई करता येते मी करणार। आणि त्यांनी बहुतेक डिनाय केला असेल, मला माहीत नाही, आता दिवसभरात मी कार्यक्रमात होतो, पण काही प्रेस घेऊन ते पण त्याचा पण खुलासा ते स्वतःही करणार होते।